पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटन अधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे। इथे लवकरच सोलर बोट सफारी सुरू होणार असून त्यासाठी ट्रायल प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आता सोलर बोटच्या माध्यमातून बोट सफारी सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे। या प्रकल्पाअंतर्गत वन विभागानं सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीचा ट्रायल सुरू केलाय। ही सोलर बोट पूर्णतः प्रदूषणमुक्त असल्यानं वन्यजीवांवर आणि जलाशयाच्या पर्यावरणावर अत्यल्प परिणाम होणार आहे। सोलर बोट सफारी पेंच जलाशय परिसरात चालवली जाणार आहे। ट्रायल दरम्यान बोटीची तांत्रिक क्षमता, सुरक्षिततेचे निकष आणि पर्यटकांच्या सोयीसुविधांची चाचणी घेतली जात आहे। ट्रायल यशस्वी ठरल्यानंतर आवश्यक परवानग्या घेऊन ही सेवा सर्वसामान्य पर्यटकांसाठी सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सोलर बोट सफारी सुरू झाल्यानं पेंच व्याघ्र प्रकल्पातील इको टुरिझमला चालना मिळेल, तसंच पर्यटकांना शांत आणि नैसर्गिक वातावरणात जंगलाचा वेगळाच अनुभव घेता येईल। हा उपक्रम नक्कीच हरित ऊर्जा आणि वनसंवर्धनाबाबत सरकारची बांधिलकी दर्शवणार आहे।